ठिकाणी काही मान्यवर कार्यकर्त्यांना काय आदरणीय साहेब, या राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडीचा भक्कम अशा प्रकारचा मजबूत असा आधार आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेब, निष्ठावंत माझ्यासारखा कसा असावा इथे कोणाकडे पाहिलं तर विक्रमसिंह पाटणकरांकडे पाहिलं. ज्यांनी निष्ठावंतपणे कायम पवारसाहेबांच्या पाठीमागे उभं राहिल्या ते विक्रमसिंह पाटणकर साहेब. आणि शेलार मामा कसा असावा ते श्रीनिवास पाटणकर पाहिल्यानंतर पाहिलं. त्या आदरणीय श्रीनिवास पाटील साहेब आमचे राष्ट्रवादीचे नेते, माझ्या प्रचाराची प्रमुख भूमिका देणं उमेदवार होत आहे. एक पाटील गेला तरी दुसरा पाटील माझ्या मागे उभायचे बाळासाहेब पाटील, त्याचबरोबर सत्यजित पाटणकर, आमचे अध्यक्ष सुनील माने, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी दीपक पवार, हर्षजित कदम, शिवसेनेचे नेते अश्विनीताई महागडे प्रचारासाठी आले. आदरणीय भारतजी पाटणकर साहेब, वर्षाताई देशपांडे, बरीच नावं आहेत. मी क्षमा मागतो कारण साहेबांना 5 वाजता जायचं आहे. नावं एवढी आहेत, नेते गेले तरी नावामधली कार्यकर्ते प्रामाणिक आहेत, नेते प्रामाणिक आहेत. ते उपस्थित बंधू भगिनी, माझ्या पत्रकार मित्रांना, साहेब मला वाटतं की 1.5 दिवसाची पाटणकरांनी सांगितलेली सभा पहिली 29 तारीख ठरली होती. अचानक तुमचा निरोप आला आणि 27 तारीख ठरली. 30 तारीख होती आणि 27 तारखेला इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेली आजपर्यंतची सर्वात ऐतिहासिक सभा या पाटणकरांची अंडर करंट आहे. एवढा मोठा आहे की महायुतीला हा करंट लागल्यानंतर ह्यांचा उमेदवार त्या करंटने शॉक लागल्याशिवाय राहणार नाही. आता मी या ठिकाणी उठले, फार वेळ बोलणार नाही. साहेब दिल्लीत तर बोलतील, मी गल्लीत तर बोलतो. साहेब आपण उमेदवारी मला दिली, खरं म्हणतात या सर्वांनी माझी शिफारस केली. आम्ही राज्यात बरोबर बोलत होतो. श्रीनिवास पाटलांनी लढावं म्हणून मी फार आग्रह करत होतो. साहेब बोलले की नाही लढत. शेवटी साहेबांनी सांगितलं शिक्षकांना लढावं लागेल. मी तर बोललो साहेबांसाठी काय पण, आणि साहेबांनी सांगितल्यानंतर मी कुठेही काही करू शकतो याची प्रतीती गेल्या अनेक वर्षापासून आपल्याला आहे. ह्या लढाईला मी निमित्त आहे. आपण माझी उमेदवारी जाहीर केली. आम्ही सगळेजण 12 तारखेला चव्हाण साहेबांच्या समाधीवर जात असताना प्रचंड उत्साह होता. आपण 15 तारखेला आपण आला, बाबा आणि आपण सगळेजण होता. 15 तारखेला जी रॅली झाली तर 2 दिवसामध्ये प्रचंड उत्साहामध्ये लोक आली. पोलिसांनी 4-4 किलोमीटर गाड्या अडवल्यानंतर तो उत्साह होता लोकांच्या मनामध्ये, तो पाहिला. आणि तेव्हापासून हा लोकांचा असलेला प्रतिसाद प्रचंड प्रमाणात जिल्ह्याला पाहायला मिळाला. आणि आज त्याची पहिली सभा होत असताना प्रचिती या पाटणच्या ऐतिहासिक मना या ठिकाणी सभेमध्ये होत्या. आज सुद्धा 3 लावले. तर वातावरण चांगलं झालं. निवडणुकीला जो काही रोष या जनतेच्या मनामध्ये होता, राज्याच्या आणि देशाच्या कारभाराबद्दल जो काही मनामध्ये लोकांच्या मनामध्ये राग होता, तो या निवडणुकीच्या माध्यमातून आम्ही गावागावामध्ये वाड्यावस्त्यांमध्ये फिरताना पाहायला मिळतो. नव्हे तर या तरुणांनी ज्या पद्धतीने निवडणूक हातामध्ये घेण्याचा निर्णय घेतला, उत्साहामध्ये असलेल्या सर्व मंडळींनी या असलेल्या निवडणुकीच्या माध्यमातून प्रचारामध्ये आघाडी घेतली. लग्नामध्ये असो, यात्रेमध्ये असो किंवा सभेला असो, लोकांचा प्रतिसाद मिळाल्यानंतर सामान्य कार्यकर्ता सुद्धा गादीच्या असलेल्या, कोणतरी म्हणाल
मान छत्रपतीच्या गादीला तर मत तुतारीला. वस्तुस्थिती आहे, आम्ही मान ठेवला, या माझ्या नेत्याने ठेवला. छत्रपतींचा असलेला हा आदर ठेवून या महाराष्ट्रामध्ये एकदा नव्हे, दोनदा नव्हे, तीनदा खासदार आपणच केला. असं काय झालं होतं की 6 महिन्यानंतर पक्ष सोडून देण्याच्या बाबतीत निर्णय घेण्यात आला. गद्दारी आम्ही केली नाही, गद्दारी आपण केलेल्या या लोकांनी दिलेल्या निवडणुकीच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न आपण केला. सांगितलं जातं. मला एक प्रश्न फक्त आज आहे, मागच्या वेळेला जलपूजन करताना आपण होता, छत्रपतीचं स्मारक उभं करताना 5 वर्षात एकदा तरी पंतप्रधानांना म्हणायचं होतं त्या छत्रपतीच्या स्मारकाचं काय झालं तर आम्ही छत्रपतीच्या गादीला मान ठेवला असता. अजून बरं बोलतो भ्रष्टाचारा बाबतीमध्ये मला एकाने विचारलं औद्योगिक क्षेत्राने इथं इंडस्ट्री का वाढत नाही. न वाढण्याचं कारण मला विचारण्यापेक्षा जे काही इथून सोडून गेले त्यांनाच विचारा. त्यामुळे जास्त काय मी बोलत नाही. तर काल मला रात्री नोटीस आली आणि नोटीस मध्ये मला माझ्यावर एक गुन्हा आधीच दाखल झाला. मी तुमची शपथ घेऊन सांगतो, कुठं बोलणार नाही. जो गुन्हा, जी घटना तांत्रिक दृष्ट्या दाखवण्याचा प्रयत्न करताय, तर काही झालं ते आहे हे आत्ताच नाही, गेल्या 5-6 महिन्यापासून माझ्यावर दबाव चाललेला आहे. साहेबांना कल्पना आहे. पण ज्या नेत्यामुळे त्या कैलासवासी आमदार अण्णासाहेब पाटलांचे आणि शिवराव पाटलांचे आमच्या अध्यक्षित आहे, गुलाबराव जगताप बाहेर आहे. बाकीच्यांनी काय माझ्याबद्दल वक्तव्य केली मी त्याला महत्व देत नाही. पण पाटण खोऱ्यामध्ये असलेला माथाडी कामगार सुद्धा मनापासून माती येतात. दिवस मेहनत केली. ज्या वेळेला या संघटनेला शिवराव पाटील गेले, अण्णासाहेब पाटील गेले, हा माझा नेता तिथं एका मिनिटामध्ये हजर होत होता. एका इमारतीचं उद्घाटन व्हायला चव्हाण साहेब येत नाही म्हटलं अण्णासाहेब पाटलांनी सांगितलं होतं मी त्या ठिकाणी आपलं कमी जास्त करेन. तर दिल्लीवरून खास विमाने येणारे यशवंतराव चव्हाण आणि माथाडीच्या अडचणीला आमच्यावर कृपाछत्र देणारा शरद पवार, ह्या दोन्ही एकाच राहण्याच्या बाजूला त्याचा अभिमान आम्ही सत्तेसाठी लाचार नाही. त्या नेत्याच्या वेळेमध्ये बोललो. एक माथाडी कामगारचा मुलगा 5 वेळा 4 वेळा आमदार झालोय. पहिल्यानंतर 7व्या दिवशी म्हणून मला बोलून सांगितलं तुला मी परत आमदार करतोय. ज्या नेत्याने मला इतकं मोठं केलं त्या नेत्यासाठी पाहिजे ते करण्याची भूमिका असताना निष्ठावंत असण्याचा परिणाम काय होतं. मी जनतेमध्ये जातो तेव्हा जनता बघते. मी गद्दार झालो असतो तर मला मान खाली घालून जावं लागले असेल. अभिमानाने फिरताना लोक माझा स्वागत या निष्ठावंत नावा आला मला ते असलेलं प्रसिद्धी पत्रक उष्णावं आहे. म्हणून मी आज तुम्हाला एवढंच सांगणार आहे, 1 केस 2 केस अजून किती केसेस टाका. मी लढायला कधी घाबरत नाही आणि तुमच्या दबावापुढे मी कधी झुकणार नाही. मरेपर्यंत शरद पवारची साथ सोडणार हा शब्द मला आणि म्हणून तुम्हाला एवढंच सांगतो, काय उद्या होईल ते होईल. सगळेजण शरद पवार बना, सगळेजण राहुल गांधी बना, सगळेजण उद्धव ठाकरे बना, सगळेजण शशिकांत शिंदे बना. निवडणुकाची ऐतिहासिक करून दाखवू की महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त चव्हाण साहेबांच्या भूमीने इतिहास घडवला आणि या असलेल्या भूमीने सर्वात जास्त मताने महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून दिला. मी रोजच तुमच्याबरोबर बोलतोय. अजून काय काय समोरून मी ठरवलं होतं, सरळ जायचं, कोणाला बोलायचं नाही. माझा पिंड चालला तसा काय सरळ होत नाही, सांगता येत नाही म्हटल्यानंतर मग बोलावं लागतं. पण आज माझा नेता इथं आलेला आहे. काही लोक म्हणतात 4-4, 5-5 सभा घ्यावा लागला. तुमच्यासाठी पण आम्ही घेतले ना. तुम्ही प्रचार कमी करत होता, मीच प्रचार जास्त करायचे. तुतारी विसरू नका. आज फार मोठ्या संख्येने आली. बदलाचं क्रांती आहे ही क्रांती आहे. ही क्रांती आहे आणि ही क्रांती 100% नुसत्या सातारा जिल्ह्यात नाही, ती महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये घडवण्याची ताकद माझ्या नेत्याने दाखवली. 10-15 सभा रोज हा माझा नेता
पुरोगामी विचार जिवंत राहायला पाहिजे, छत्रपतीचा महाराष्ट्र जिवंत राहायला म्हणून करतायत. बाबा तुमचं मनापासून आभार व्यक्त करतात. बाळासाहेब आहेत सगळ्या शिवसेनेचे आमचे नेते. तर कधी नव्हती एवढी की आता या महाविकास आघाडीच्या माध्यमातून सातारा सगळे जर मनापासून काम करतात आणि अशा पद्धतीने खालच्या लोकांनी जर मनापासून काम केलं ना तर कराड उत्तर, कराड दक्षिण आणि पाटणचं लीड हे सातारा लोकसभेच्या उमेदवाराचा विजय निश्चित करेल आता मला विश्वास आहे. त्यामुळे आता कराडच्या फेऱ्या बऱ्याच लोकांच्या वाढलेल्या, पण लोक काय सापडत नाही. कोणाला विचारा, चॅनलवर जातात, कोणाला देणार तेव्हा तू करायला कधी नव्हती. आम्ही तर वटवृक्ष मागत होतो, आम्ही आता बसलो होतो तेव्हा साहेबांच्या वटवृक्ष घ्यायचा, चिठ्ठी घ्यायची, गब्बशी निवडणूक आयोग पण चांगला होता. म्हणजे बाकीच्या वेळेला स्वतः झाला काय कॉन्फिडंट पण तुतारी नाव देऊन टाकलं. फक्त चंद्रचूडवर आपला विश्वास आहे. तेच बोलले मतदान करताना नीट मच्छर करून मतदान करा. त्यांना सुद्धा चिंता आहे, फक्त न्यायाधीशाला सरन्यायाधीश तेवढाच एक आक्षेप करा. त्यांनी ते चिन्ह दिलं आम्हाला. आता आमची सर्वांची परिस्थिती पाकिस्तानच्या निवडणुकीसारखी झाली आहे. पण साहेबांचा एवढे चातुर्य होतं की त्यांनी कोर्टातच अर्ज केला आणि मग निवडणूक आयोगाने पण नाही दिली, तुतारी दिली. काय कुठे जावं तिथं लगेच सगळे जण आम्हाला बघितलं की तुतारी घेऊनच येतात. एवढी तुतारी कशी केली. साताऱ्यामध्ये कॉलर बोलले होते, आज तुतारी बरोबर आमचा नेता हो नाही. असा नेत्याचं आपण कार्यकर्ता त्याचं भाग्य आहे. इतिहास महाराष्ट्रात घडवे हे 400 पार 400 पार 400 पार जायचं स्वप्न ना एक त्याच्यामध्ये महाराष्ट्राचं त्यांचं आहे. सगळीकडं आघाड्या युत्या त्यांच्या तुटत चाललेल्या आहे. फक्त महाराष्ट्रामध्ये 40 होईल का म्हणून पक्ष फोडले, नेते फोडले, चिन्ह फोडले, तरी सुद्धा रिपोर्ट ग्राउंडचा चांगला येत नाही. त्यांना माहिती आहे. काही लोक म्हणायचे पवार साहेबांच्या करंगलीला घेऊन आम्ही राजकारणात आलो, पण त्यांना कळलं नाही गुरुच्या करंगलीला जेव्हा तुम्ही सोडाल तेव्हा गुरु तुम्हाला चितपट करेल अशा प्रकारची परिस्थिती. आमची आजची लढाई तत्वाची असली तरी माझ्या नेत्यासाठी एक इतिहास करून दाखवू, असा इतिहास करून दाखवू की कोणतरी बोलतो ईव्हीएम बटन काहीतरी गडबड होते. एवढं बटन आपलं तुतारीचं दाबलं गेलं पाहिजे की ईव्हीएम मशीन सुद्धा बिघडली नाही पाहिजे. ती बोलले तुतारीच पाहिजे. एवढीच विनंती करतो. आपल्याला मनापासून धन्यवाद देतो. इतक्या मोठ्या संख्येने आलेल्या आहेत. पण शब्द देतो साहेबांच्या आणि सगळ्यांच्या साक्षीने महाविकास आघाडीचा खासदार म्हणून प्रामाणिक राहील. म्हणजे चांगल्या प्रकारचा चव्हाण साहेबांच्या, प्रमिला काकींच्या, श्रीनाथ पाटलांच्या, पृथ्वीराज बाबांनी ज्या पद्धतीने या लोकसभाचा नेतृत्व केलं साहेबांच्या साक्षीने सांगतो. मगाशी पटणकर साहेब बोलले, भारत पटणकर, बच्चूदादा बोलले की लढणारा खासदार असा पाहिजे. कदाचित उद्या मला विश्वास आहे केंद्रामध्ये सुद्धा आपलं सरकार आहे आणि राज्यामध्ये सुद्धा आपलं सरकार आहे. त्यामुळे आंदोलन करण्याची परिस्थिती राहणार नाही. पण तुम्हाला एक शब्द देऊन जातो, उमेदवार कसा असावा अशा प्रकारच्या ज्यावेळेला तुलना होते अनेक लोक बोलतात उमेदवार आम्हाला भेटणार असावा आणि उमेदवार आम्हाला भेटताना आम्हाला त्याप्रमाणे प्रश्न सोडवण्यासाठी आणि आम्हाला निधी देण्यासाठी असावा. या असलेल्या भूमीच्या खासदार म्हणून मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो अशा प्रकारचं काम केलं जाते. साताऱ्याचा खासदार दिल्लीमध्ये निश्चितपणे काम करण्यासाठी संदेश देण्याचा प्रयत्न मी करेन. एवढीच विनंती करतो. आजपासून 7 तारखेपर्यंत अजिबात आराम करायचा नाही. प्रत्येकाला समजून सांगायचं लोक एकच झालं पाहिजे. साताऱ्याची मताधिक्याने वाजली पाहिजे. जय हिंद. सगळे सकाळी मित्र सगळ्या सत्याची शासनकर आमचे सहकारी मित्र शासनकर आणि उपस्थित मंडळी लोकसभेच्या निवडणुका आहेत.
इथे निमित्ताने सगळ्या देशामध्ये राज्यामध्ये चर्चा ही जे नियोजक असतानाचा संमत केला ही सातारा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक. सातारा जिल्हा हा देशाचा एक अग्रगण्य जिल्हा आहे. स्वातंत्र्याचा कालखंड जेव्हा होता स्वातंत्र्य मिळण्यासाठी ज्या देशाच्या लोकांनी प्रचंड त्याग केला, इतिहास निर्माण करून ठेवला, त्याच्यामध्ये सरकारचा उल्लेख केला होता. अनेक मान्यवर त्यांनी यासाठी ठसा खाल्ला, आयुष्याचा वेळेचा काळ चुकून गेला. आणि स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर त्या स्वातंत्र्याचा अर्थ सामान्य माणसाच्या जीवनात पडत असते. हा रुजवण्यासाठी त्यांनी कष्ट केले. सत्तेचाळीसच्या नंतरच्या काळात त्याच्यामध्ये पुन्हा सरकार जिल्ह्याचा उल्लेख करावा लागतो. आणि त्याचं महत्वाचं कारण नाही, या जिल्ह्याच्या जुन्या सरकारच्या एक सुपुत्र यशवंतराव चव्हाण यांनी स्वातंत्र्याचा अर्थ लोकांच्या जीवनामध्ये कसं परिवर्तन करण्यासाठी घेणं शक्य आहे या संबंधीचा विचार दिला. कोणीतरी सांगितलं म्हणजे की या निवडणुकीमध्ये आम्ही काय करणार, त्याच्यामध्ये मागणी केली की चव्हाण साहेबांना भारत प्रसिद्ध आहे. आनंद तुम्हाला मला कष्ट करा आनंद. आणि मला आनंद आहे ही मागणी करणारे आतापर्यंत चव्हाण साहेबांच्या विचाराचा जो आम्ही त्यांनी पाहिले नाही. अनेक आम्ही त्यांच्यासाठी गोष्टी केल्या. देवी भाषाने कराडमध्ये सुखस्थळ निर्माण केलं आणि महाराष्ट्रातील सगळीच्या महाराष्ट्राच्या बाहेरचे लोक सुद्धा चव्हाण साहेबांच्या संबंधी संगमावर सगळ्या राष्ट्रीय करण्याच्यासाठी येत असतात. अनेक लोकांनी महाराष्ट्रात असून दिल्लीमध्ये असतो चव्हाण साहेबांचे नाव कसे होईल या संबंधीचे अनेक विभाग हातामध्ये घेतले. मुंबईमध्ये या अनेक उत्तम संस्था आहेत. त्याच्यामध्ये यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान संस्था आहे. आणि त्या संस्थेमध्ये महाराष्ट्राच्याच नाही देशासमोरच्या महत्वाच्या प्रश्नांचा विचार दिले सगळ्या पक्षाच्या लोकांना घेऊन केला असतो. आणि उत्तम स्मारक आज मुंबईमध्ये मंत्रालयाच्या समोर चव्हाण साहेबांचं झाले. दिल्लीमध्ये अनेकांना माहीत नसेल देशाच्या पार्लमेंटमध्ये आज गेल्यानंतर स्वराज्यात पाऊल टाकायचे असेल तर पहिल्यांदा त्यांनी चव्हाण साहेबांचा पुतळा उभा केला आहे. त्यांना नमस्कार करून लोकांना आज घ्यावे लागते. या देशाचं संरक्षण नसते म्हणून चव्हाण साहेबांनी काम केलं. त्या खात्यावरील काम केलं, त्या खात्यावरील पुतळ्यांनी काम केलं. आणि संरक्षण खात्याचं जे कार्यालय आहे त्या कार्यालयाच्या दारामध्ये एक कसोडार संरक्षण मंत्री म्हणून चव्हाण साहेबांचा पुतळा आम्ही तिथे उभा केलेला देशाच्या रक्षणासाठी त्यांच्या खांद्यावर जबाबदारी आहे. ते घटक ज्या वेळेला आपल्या कार्यालयामध्ये जातात त्यांच्या समोर प्रथम चव्हाण साहेबांचे दर्शन होते. अशा अनेक गोष्टी चव्हाण साहेबांच्या योगदानाच्या संबंधीची कायमची न धावी पण सगळ्यांनी मिळून केलेले. आणि त्यामुळे हा विषय आम्ही कधी निवडणुकीचा केला नाही. हा विषय आम्ही कधी मतं मागण्यासाठी केला नाही. तेव्हा मी पहिल्यांदा इतक्या ठिकाणी त्या संदर्भात काय केलं त्याचा उल्लेख या ठिकाणी करतो. ठीक आहे, निवडणूक आल्या, निवडणुकीच्या दृष्टीने आपली गणना आपला काढतो हा त्या ठिकाणी मागण्याची जबाबदारी आहे. आणि अनेक प्रश्न या ठिकाणी आहेत
जे 4 खास प्रश्नांचा उल्लेख पृथ्वीराजांनी या ठिकाणी केला. महागाईसारखा प्रश्न आज ज्याचा उल्लेख त्यांनी या ठिकाणी केला. काय स्थिती आहे महागाईच्या संदर्भात? घर चालवणं आमच्या भगिनीने अवघड आहे, गाडी चालवणं अवघड आहे. 2014 मध्ये पेट्रोलचा दर 71 रुपये होता. मोदी साहेबांनी जाहीर केलं की आता सत्ता आल्यानंतर 50 दिवसाच्या आत पेट्रोलचा भाव खाली आणतो, डिझेलचा भाव खाली आणतो. हा व्यक्तीला 3650 दिवस मोदींचं आश्वासन म्हणून झालेले. पेट्रोलचे भाव खाली आले. त्यावेळेला जो काही भाव होता ज्याचा उल्लेख त्यांनी 14 दिवसात खाली आणतो केला, त्या 14साठी 71 रुपयाचा दर आज तो 106 रुपयाला गेले. आणि त्याचा उल्लेख त्यांनीच केला की गॅसचं सिलेंडर याची किंमत त्यावेळेला 2014ला 410 रुपये होते, ती आज 1160 झाली. दुसऱ्या याच्या उत्तर घ्या. मोदींच्या राज्यात महागाई कमी झालेली आहे की वाढली? रेखांचा प्रश्न त्यांनी अनेक ठिकाणी सांगितले की आम्ही ही रेखांनी संपवणार. जगामध्ये इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन नावाची एक संघटना आहे, जागतिक संघटना आहे. आणि जगाच्या नव्या पिढीला किती टक्के लोकांना काम करण्याचा अधिकार मिळाला त्याचं संशोधन अभ्यास ही संस्था करत असते. आणि त्या संस्थेने हल्ली एक निष्कर्ष काढला की भारतामध्ये जे 100 तरुण असतात त्याचे 87 तरुणांना नोकरी नाही आणि ते बेकार आहे. तशी बेकारी झालं. याचा अर्थ एकच आहे, मोदी साहेबांनी आश्वासनं ठेवली. उद्या या ठिकाणी येतात करायला जायचंय. मला असं वाटतं की सर्व प्रश्न व्यवसायामध्ये आपल्याला अधिकार आहे की या गोष्टी तुम्ही कसं बनला. 2 वर्षात कसं बनला, 2 संपली. मात्र 10 वर्ष होऊन गेली. त्याच्या कोणत्या गोष्टीची तुम्ही सुरुवात केली हे या ठिकाणी सांगायची गरज. माझ्याकडे असताना माझ्या मोबाईलमध्ये 10 वर्षापूर्वीच सत्तेत येण्याच्या आधीच त्याचं भाषण आहे. त्या भाषणामध्ये त्यांनी सांगितलं होतं की मनमोहन सिंगच्या राज्यामध्ये इतकी महागाई वाढली. माझ्या हातात सत्तेत येण्याच्यानंतर इतक्या भावाची करीत असो. ते भाषण ऐकलं तरी सुद्धा आपल्या लक्षात येईल की भाषणं अनेक केली, आश्वासनं अनेक दिली, त्याची 50% सुद्धा गोष्टी या त्यांनी खुल्या केलेल्या आहेत. आणि त्यामुळे आज ते देशाची सत्ता पुन्हा मागण्यासाठी आज आली. टीकाची पाहिजे हा त्यांचा स्वभाव आहे. स्वतः काय केलं हे सांगायचे. त्यांची भाषणं आम्ही अनेक ठिकाणी ऐकतो. टीका कुणावर करतात? टीका करतात राहुल गांधींच्या, शहाबाला म्हणून त्यांचा उल्लेख करतात. आणि ज्या तरुणानं या देशाच्या एकंदर स्थितीचा अभ्यास करण्यासाठी काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत पदयात्रा काढली, कोट्यावधी लोकांची सुसंवाद केला, त्याचं दुखणं समजून घेतलं आणि देशाच्या भल्याच्यासाठी काही ठोस परिणाम पाऊल टाकली त्याची आवश्यकता आहे, त्याची मांडणी ते करतायत, त्याचं कौतुक करायचं सोडा. कधीतरी वाईट टीकाची भाई करतात. जवाहरलाल नेहरूंचा स्वातंत्र्याच्या आंदोलनामध्ये सरण घराघराचा विचार ज्या कुटुंबांनी केला, आयुष्याची 13 वर्ष इंग्रजांच्या तुरुंगात त्यांनी घालवली आणि 47 स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या देशाचा कारभार संसदीय लोकशाही पद्धतीने चालेल यासाठी त्यांनी रचना उभी केली. आणि जगामध्ये या व्यक्तिवत्वाला एक प्रतिष्ठा होती. त्या जवाहरलाल नेहरूंच्या टीकाचं होईल. अनेकांच्या या पद्धतीने सिंगाच्यावर आणि कोण कसं तर देशाचे प्रधानमंत्री करतायत.
प्रधानमंत्री पद ही एक संस्था आहे, इन्स्टिट्यूशन आहे, तिची इज्जत ठेवली पाहिजे आम्हाला मागणी. आणि अद्याप त्यांची ठेवतो, संसदेमध्ये समावेश सुद्धा ठेवतो, लौकिक ठेवलेली सुद्धा ठेवतो. पण तुम्ही ती ठेवली आणि त्यांनी या पद्धतीची वक्तव्य केली, त्याच्या फळाचा गरिमा हा राहू शकत नाही. आणि या देशामध्ये अनेक प्रधानमंत्री होऊन गेले, पण ही स्थिती कधी कोणाच्या कारखान्यामध्ये झाली तिला मी तर पाहिले नाही. मी इंदिरा गांधींच्या नंतर जेवढे प्रधानमंत्री झाले त्या सगळ्यांचा कालखंड हा जवळून पाहिलेला आहे. कधी आम्हाला हे ऐकायला मिळालं की आज मोदींच्या लोकांना ऐकायची स्थिती या ठिकाणी झाली. आणि त्यामुळे आपल्याला विचार करायचा, देश यांच्या हातात ठेवायचं, देशाचे प्रश्न सोडवायचे काही, देशासमोरचा शेतकरी असेल, देशासमोरचा कामगार असेल, देशासमोरचा कष्टकरी असेल, देशासमोरचा महिला असतील, आदिवासी असतील, या सगळ्यांच्या हिताची जपणूक हे एक सूत्र घेऊन आपल्याला पुढे जायचंय. आणि ह्या रस्त्याने जायचं असेल तर मोदींचा कालखंड, मोदींची विचारधारणा ती हिताची नाही. आणि त्यासाठी परिवर्तन करण्याची आवश्यकता. आणि ते परिवर्तन करण्यासाठी उद्या होणाऱ्या निवडणुकीमध्ये आज या ठिकाणी कष्टकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून शशिकांत शिंदेची वर जाईल किंवा सगळ्यांच्या खबर दिली त्यांच्या उमेदवारीचं फरक प्रसाद केंद्रात गेल्याच्या नंतर त्यांचा तुकारी वाजवणारा माणूस ही खूण असेल त्याच्यासोबत संरक्षण जावा व त्या संख्येने त्यांना देशाचा लोक घालवला त्या ठिकाणी मी स्वतः आहे, त्या ठिकाणी पृथ्वीराज चव्हाण आहेत. आणि सगळेजण त्यांच्या सवय करून त्यांच्या साथीला साथ देऊ, जे काही प्रश्न सेवांतात त्याला आम्ही हातभार लावू आणि शासनाचं नेतृत्व संसदेमध्ये प्रमाणित काम करतोय ही स्थिती निर्माण करू. एवढं त्या ठिकाणी सांगतो आणि पुढच्या सभेला जायचं असल्यामुळे अशी प्रेरणा घेता या आपल्या सगळ्याची रजा घेतो. जय हिंद, जय महाराज.